मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण या ग्रंथातील सिरीज पाहत आहोत. आज अध्याय बालकांड अध्याय दुसरा पुरोडाश विभाग. यज्ञ पुरुषांनी दिलेल्या प्रसादाचे विभाग. श्रीराम. राजा दशरथ आता पुत्र कामेशची यज्ञ करण्याच्या तयारीला लागतो. हा यज्ञ विभांडक ऋषीकडून करून घ्यायचा असतो, परंतु ते अरण्यवासी असतात, त्यामुळे ते येत नाहीत. म्हणून त्यांचा नातू ऋषशृंग ऋषी यास जर अयोध्येत आणले तर मग विभांडक येतील. मग इंद्र व अप्सरा यांच्या मदतीने तसे केले जाते व विभांडकाकडून पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण केला जातो व त्या यज्ञाचे फलस्वरूप पुरोडाश म्हणजेच पायसदान राजा दशरथाला मिळते व त्या पायसदान कृपाप्रसादाने पुढे पुत्रप्राप्ती होते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाने केलेली परकड साधना म्हणजेच पुत्र कामेष्टी यज्ञ ही किती दक्षतेने करावी लागते हे सांगताना ऋषशृंग ऋषींचा दाखला देतात. साधक अत्यंत चांगल्या आध्यात्मिक स्थितीमध्ये असून खूप उच्च स्तरावरील अनुभव घेत असताना अति आनंदात बेसावध होतो व प्रलोभने अचानक अंतरंगात प्रवेश करतात व आपल्या साधनेचा अक्षरशः खेळखंडोबा करतात. आणि अशी ही वेळ येते की आपण आपली साधनाच विसरून जातो. म्हणून तर स्वामीजी लिहितात, प्रमादासंगे सर्व विसरला, स्त्रियांनी त्याला केले किंकर, संग स्त्रियांचा अतिव पाप कर, पत्नी घालतो अति भयंकर. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण. परंतु गुरु कृपेने साधक पुन्हा आपल्या साधना पथावर आरूढ होतो, आपल्या साधनेत रत होतो आणि हेच साधकाचे पायसदान होय. आणि अशा या पायसदानामुळेच पुढे आत्मप्राप्ती होते. म्हणजेच साधक आत्मसाक्षात्काराच्या प्रांगणात प्रवेश करतो. घारीचा पुनर्जन्म वृत्तांत. अशा प्रकारे तो पुरोडाश तिन्ही राण्यांना द्यायचा असतो. त्याचे 3 विभाग करतात. इतक्यात एक घार आकाशातून झडप घालते व एक भाग घेऊन जाते. ती घार म्हणजेच इंद्रसभेतील सुवर्चसा नावाची शापित अप्सरा असते. हा पुरोडाश प्राप्त केल्याने ती शापमुक्त होते. इथे अयोध्येची महती वर्णन करतात की जसे काशी हे मुक्ती क्षेत्र आहे, परंतु त्याकरिता काशीमध्ये मृत्यू यावा लागतो, तसे अयोध्या ही मृत्यूपूर्वीच मुक्ती देते असे हे महान क्षेत्र आहे. म्हणून अशा या पवित्र क्षेत्री पवित्र यज्ञात पवित्र पायसदानाने घारीचा उद्धार होतो व ती शापमुक्त होते. या कथेची आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. या कथेची सुरुवात करताना स्वामीजी फार सुंदर काव्य रचना करतात. कथा घारीची आम्हा सुचविते, जे न मानिती गुरुवचनाते. म्हणजे जे गुरुवचनाप्रमाणे वागत नाही त्यांची दशा या घारी सारखी होते. म्हणजेच साधक परखड साधना करतोय, भक्ती ज्ञान आहे, निष्ठा श्रद्धा आहे, बुद्धिवान आहे, कुशाग्र कुशल आहे, परंतु गुरुवचनांना मानत नाही, तर त्यांची दशा या कथेतील घारीप्रमाणे होते. परंतु सद्गुरु खूप दयाळू असतात. ते उशाप देतात, म्हणजेच क्षमा करतात, दया दाखवतात व पुन्हा साधनेवर आणून
कृपा प्रसाद देण्याची दिव्य योजना करतात. आणि म्हणूनच सद्गुरूंना माऊली असे म्हणतात. आणि त्या पायसदान रूपी कृपा प्रसादामुळे काय होते, तर प्रथम हृदयाची शुद्धी होते. आणि हीच मुक्तीची पहिली पायरी होय. आणि तेही याची देही याची डोळा, पाहिला मुक्तीचा सोहळा. व तो सोहळा जेथे पहावयास मिळतो, ते म्हणजे हेच जीवन क्षेत्र, म्हणजेच अयोध्या होय. म्हणून गुरुवचनावर दृढ विश्वास ठेवून जो साधना करेल, त्याला इथेच या जीवन क्षेत्रातच मुक्ती मिळेल. घारीची झडप व कैकईचा आक्रोश. पूर्णाहुतीच्या दिव्य चेतनेतून निर्माण झालेल्या पायसदानाचे 3 विभाग करून तिन्ही राण्यांना देण्यात येते. कैकई ज्येष्ठ भागाची मागणी करते, तेवढ्यात घार झडप घालते व कैकईचा विभाग घेऊन जाते व ती घार मुक्त होते. परंतु कैकई त्यामुळे दुःखी होते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जेव्हा या आत्मयज्ञामध्ये आपल्या साधना रूपाने पूर्णाहुती देतो, तेव्हा सद्गुरु त्याच्या जीवचेतनेचे आत्मचेतनेत रूपांतर करतात. आणि हाच तो पायसदान रूपी कृपा प्रसाद होय. परंतु हा कृपा प्रसाद घेतानाही साधकाची मनोधारणा 3 प्रकारात विभागली जाऊ शकते. ती सत्व,